नमस्कार. आज आपण बनवत आहे मस्तपैकी झणझणीत असं मटण. अशा प्रकारे मटणाची भाजी जर तुम्ही एकदा बनवली तर वारंवार तुमच्याकडे याच पद्धतीने मटणाची भाजी बनवल्या जाईल. तर चला मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेऊन त्याला पाण्याने चांगलं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि यात टाकलेला आहे 1 छोटा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 छोटा चमचा मीठ आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात टाकत आहे 1 छोटी वाटी दही. दही टाकल्यामुळे आपल्या मटणाला खूप मस्त चव येते. दही टाकल्यावर हे चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं. हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मटणाच्या भाजीची ग्रेव्ही तयार करण्याकरता या ठिकाणी मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे, 10-12 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडंसं घेतलं आहे सुकं खोबरं. आता सर्वात पहिले मी कांदे चिरून घेते. मटणाची ग्रेव्ही जर तुम्हाला खूप जास्त पाहिजे असेल तर कांद्याचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी वाढवू शकता. या ठिकाणी मी कांदे चिरून घेतलेले आहे. आता हे सर्व आपल्याला थोड्याशा तेलात परतून घ्यायचं आहे. या ठिकाणी कढईमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे. आता यात टाकत आहे सुकं खोबरं. याला थोडंसं परतून घेऊ. खोबरं थोडं परतून घेतलेलं आहे. आता यात टाकत आहे कांदा, लसणाच्या कळ्या आणि आल्याचा तुकडा. आता आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे. कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी बघा कांदा आपण छान लालसर परतून घेतलेला आहे. आता आपण या ठिकाणी गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं थंड होते तोपर्यंत आपण मटण शिजवून घेऊ. या ठिकाणी मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. यात थोडं तेल टाकलेलं आहे. आता यात आपल्याला 1 छोटा कांदा चिरून टाकायचा आहे. कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा बघा छान लालसर परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यात टाकायचं आहे मॅरिनेट केलेलं मटण. मटण आपण दह्यामध्ये चांगलं मॅरिनेट केलं की त्याला चव खूप मस्त येते. आता हे सर्व मटण आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. मटणाला मॅरिनेट केल्यानंतर जे पाणी सुटलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता 5 मिनिटापर्यंत आपल्याला हे असंच शिजू द्यायचं आहे. झाकण लावायचं नाही. 5 मिनिटं झालेले आहे. आता यामध्ये मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 5 शिट्या काढायच्या आहे. 5 शिट्यामध्ये आपलं मटण चांगलं शिजून जातं. जोपर्यंत कुकरच्या शिट्या होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. या ठिकाणी हे मिश्रण थंड झालेलं आहे. आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. यात खोबरं असल्यामुळे लगेच पाणी टाकायचं नाही. पहिले आपल्याला हे असंच वाटून घ्यायचं आहे. जर आपण यात पहिलेच पाणी टाकलं तर खोबरं बरोबर वाटलं जात नाही. हे बघा मी असं वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एकदा याला पुन्हा वाटून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे जे आपलं वाटण आहे ते छान बारीक वाटलं जातं. या ठिकाणी वाटण आपलं तयार आहे. कुकरच्या सुद्धा 5 शिट्या झालेल्या आहे आणि कुकर आपला थंड झालेला आहे. आता आपण मटण चेक करून घेऊ की आपलं मटण शिजलेलं आहे की नाही. जर तुम्हाला वाटलं मटण बरोबर शिजलेलं नाही तर 1-2 शिट्या तुम्ही पुन्हा काढू शकता. मटण आपलं शिजून झालेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करू. याच कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊ. तेल गरम झालेलं आहे. आता आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते आपल्याला या तेलात टाकायचं आहे. हे वाटण मी तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅसचा जाळ मी मिडियम केलेला आहे. वाटण बघा आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. याचा कलर सुद्धा बघा बदललेला आहे. आता आपण यात टाकूया मसाले. 1 चम्मच मी घेतलेला आहे एव्हरेस्टचा चिकन मसाला, 1 चम्मच घेतलेला आहे लाल तिखट, अर्धा छोटा चमचा घेतली आहे हळद आणि 1 चमचा घेतलेला आहे धने पावडर. लाल तिखट आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. आता हे सर्व थोडं परतून घ्यायचं आहे. हे आपण परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी
आणि हेच पाणी आपल्याला या भाजीत टाकायचं आहे. जोपर्यंत आपल्या या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हे परतत राहायचं आहे. या ठिकाणी बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यात टाकायचं आहे मटण. मटण टाकून घेतलेलं आहे. मटण टाकल्यावर हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ. मटण मॅरिनेट केलं त्यावेळेला सुद्धा मी थोडं मीठ टाकलं होतं. ते लक्षात ठेवूनच आपल्याला आता मीठ टाकायचं आहे. याला सर्व चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मटणाची भाजी तयार करू शकता. जर तुम्हाला सुकं मटण तयार करायचं असेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सुकं मटण तयार करू शकता. आता आपण यात टाकत आहे पाणी. मटण आपण शिजवलं तेच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. जर तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा पाणी टाकू शकता. यामध्ये आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी टाकायचं नाही. मी अशा प्रकारे घट्टच रस्सा ठेवलेला आहे, त्यामुळे मी यात जास्त पाणी टाकलेलं नाही. आता आपल्याला या मटणाला 5 ते 7 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं झालेले आहे. मटणाच्या भाजीला बघा किती मस्त अशी तरी आलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावर टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर. मस्तपैकी मटणाची भाजी आपली तयार झाली आहे. दह्यामध्ये आपण मटण जेव्हा मॅरिनेट करतो त्यामुळे मटणाच्या भाजीला खूप मस्त चव येते. या मटणाच्या भाजीचा रसासुद्धा खूप मस्त लागतो. अशा प्रकारे दह्यामध्ये मॅरिनेट करून मटण नक्की करून बघा. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.